अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं प्राजक्ताज युनिवर्समध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। आज मी तुमच्यासोबत ना खूप साधा, सोपा आणि एकदम मला अनुभव देणारा उपाय मी शेअर करणार आहे। मला या उपायाचा खूप सुंदर अनुभव आला होता, तो पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पण त्यापूर्वी उपाय कसा करायचा, काय करायचं हे सांगते। पण बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, आपलं हे चॅनल नवीन आहे आणि खरंच तुम्ही या चॅनलला जो भरभरून प्रतिसाद देताय ना, त्यासाठी सगळ्यात पहिले तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद। खूप सुंदर तुम्ही प्रतिसाद देताय आणि मला खरंच खूप छान वाटतंय। माझे उपाय करून तुम्हाला जो अनुभव मिळतो ना, त्या तुमचा जो अनुभव ऐकून ना मला खरंच खूप भारी वाटतं की यार, आपण कोणाला काहीतरी सांगतो आणि त्याचा अनुभव त्यांना येतोय ना, हे ऐकून मला भारी वाटतं। भारी म्हणजे जाम भारी वाटतं। चला तर मग आज मी तुम्हाला तसाच एक उपाय सांगणार आहे। तो आहे हा 100 रुपयाच्या नोटीचा। ही 100 रुपयाची नोट प्रत्येकाला माहित आहे आणि या नोटीचा आपल्याला एक उपाय करायचा आहे। कसा करायचा, काय करायचा, ती सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। आणि हो, आपल्या चॅनलवर बरोबर दुपारी 1 वाजता व्हिडिओ पोस्ट होत असतो, तो देखील बघायला विसरू नका। आता बघा, माझा ॲस्ट्रोलॉजीचा स्टडी झालेला आहे आणि आपलं ऑलरेडी एक दुसरा चॅनल आहे ज्यावर मी वेगवेगळ्या राशींचं राशी भविष्य सांगत असते। पण खूप जणांना राशी भविष्य जाणून घ्यायचं आहे, त्यांच्या राशीमध्ये काय चालू आहे, ग्रह कोणत्या स्थितीमध्ये आहे, काय समस्या येणार आहे किंवा काय चांगली बातमी त्यांना मिळणार आहे। जर तुम्हाला तुमच्या राशीचं राशी भविष्य जाणून घ्यायचं असेल, घ्यायचंय का जाणून, मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। मग या चॅनलवर ना आपण बरोबर दुपारी 1 वाजता एक व्हिडिओ पोस्ट करत असतो। पण मग जर तुम्हाला राशीनुसार तुमचं राशी भविष्य जाणून घ्यायचं असेल तर 4 वाजता देखील आपण एक व्हिडिओ पोस्ट करू जाऊ, जो राशीनुसार मी असेल। प्रत्येक राशीचं वेगवेगळ्या राशीचा व्हिडिओ आपण रोज पोस्ट करत जाऊ, ज्यामुळे तो तुमच्या राशीचं राशी भविष्य मी तुम्हाला सांगेल। बरोबर दुपारी 1 वाजता आपला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा व्हिडिओ येणारच आहे। पण 4 वाजता राशीनुसार व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडेल का? तुमची रास कोणती आहे? तुम्हाला आवडेल का राशीनुसार व्हिडिओ बघायला? हेच मला कमेंट करून सांगा। आणि जर आवडत असेल तर हो पण सांगा आणि तुमची रास पण सांगा। ज्या राशीबद्दल जास्त कमेंट असेल, आपण जेव्हाही चालू करू राशी भविष्य सांगायला, जेव्हाही म्हणजे तुमचा आजच्या व्हिडिओ खाली कमेंट आला की उद्या परवापासून लगेच चालू करूया, त्या व्हिडिओमध्ये तो पहिला व्हिडिओ मी त्याच राशीचा बनवणार आहे। त्यामुळे मला व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून मलाही समजेल आणि मग मी पण तुम्हाला सांगेन। जे माझं ॲस्ट्रोलॉजीचा स्टडी झालेला आहे त्यामध्ये खूप छान छान आम्हाला सांगितलं की कसं सांगायचं, काय ते सगळ्याचा स्टडी मी केलेला आहे। आपलं दुसरं चॅनल आहे ज्यावर ऑलमोस्ट 85,000 सबस्क्रायबर आहे, म्हणजे 85,000 सबस्क्रायबर आहे। ते चॅनल जर तुम्हाला माहीत नसेल ना तर काही हरकत नाही, ते ॲस्ट्रो प्राजक्ता नावाने चॅनल आहे। पण या चॅनलवर देखील तुम्हाला मी तुमचं राशी भविष्य सांगणार आहे, कारण की प्रत्येकालाच त्या चॅनलवर जाऊन ते शोधायला वेळ मिळत नसेल। तर तुम्ही या चॅनलवर ऑलरेडी माझ्यासोबत कनेक्ट आहात ना, तर मग याच चॅनलवर तुम्हाला मी तुमचं राशी भविष्य सांगू शकते। राशी भविष्य जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि तुमची रास पण सांगा। चला तर मग आता आपण बघूया हा 100 रुपयाच्या नोटीचा उपाय कसा करायचा आहे। 100 रुपयाचीच नोट घ्यायची का? तर हो, 100 रुपयाचीच नोट आपल्याला घ्यायची आहे। ही 100 रुपयाची नोट घ्यायची आणि आपला हा उजवा हात, उजव्या हातावर ही अशी आपल्याला नोट ठेवायची आहे। बघा, हा जो गांधीजीचा फोटो आहे ना, गांधीजींचा फोटो, तो आपल्याला असा ठेवायचा आहे। तो खालच्या बाजूने, म्हणजे बघा हे असं वरच्या बाजूने दिसणार आहे आणि खालच्या बाजूने गांधीजीचा फोटो आहे, असं ठेवायचं। त्यानंतर त्यावर उजवा हात आपल्याला ठेवायचा। या पद्धतीने ठेवा किंवा तुम्ही या पद्धतीने ठेवला तरीही चालेल। पूर्ण फ्लॅट नोट आणि त्यावर आपल्याला आपला उजवा हात ठेवायचा आहे। आणि त्यानंतर तर मी कायम असंच ठेवते, मी उपाय खूप वेळेस केला आणि मी याच पद्धतीने ठेवते। आता हे ठेवल्यानंतर ना आपल्याला डोळे बंद करून काही वाक्य म्हणायचे आहे। तुम्ही लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा, मी सांगते ते ऐका। डोळे बंद करून आपल्याला म्हणायचं आहे, मी खूप खुश आहे, पैसा माझ्याकडे सहज आकर्षित होतो, पैसा माझा मित्र आहे, आता माझ्या बँक अकाउंटमध्ये भरपूर पैसा आहे, मी जे काही पैशासाठी काम करतो ते यशस्वी होतं आणि माझ्याकडे भरपूर पैसा येतो, माझ्याकडे आलेला पैसा माझ्याकडे टिकून राहतो, मी पैशाचा आदर करते, पैसा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर पैसा माझ्याकडे सहज आकर्षित देखील होतो। असे काही वाक्य पैशाशी रिलेटेड, या व्यतिरिक्त काही असेल तरी तुम्ही ते म्हणू शकता। हात असाच आहे बरं का।
त्यानंतर तसेच डोळे बंद ठेवायचे आहे आपल्याला आणि आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे. काय व्हिज्युअलाइज करायचं की यार आपल्याकडे भरपूर पैसा आहे, माझ्या बँक अकाउंटला मला 10-15 लाख रुपये दिसत आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मी जे काम करते त्यातून व्यवस्थित पेमेंट मला मिळतं, माझ्या सगळ्या गरजा पूर्ण होत आहे, असं आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं. व्हिज्युअलाइज केल्यानंतर ही जी नोट आहे ही परत तुम्ही तुमच्या खिशामध्ये ठेवू शकता. असं किती वेळेस करायचं तर हा उपाय आपल्याला 48 तास म्हणजे 2 दिवस करायचा आहे. पण या 2 दिवसामध्ये ना तुम्हाला जेवढं जास्त शक्य होईल ना तेवढा जास्त वेळेस तुम्हाला ही 100ची नोट घ्यायची, हातावर ठेवायची, त्यावर असा हात ठेवायचा आणि जेवढा जास्त वेळ शक्य होईल ना तेवढा जास्त वेळ आपल्याला हा उपाय करायचा आहे. 48 तास करा. 48 तासामध्ये गॅरंटेड तुमची इच्छा पूर्ण होईल. पण तुम्ही हा उपाय 7 दिवस, 21 दिवस, 51 दिवस किंवा 108 दिवस करू शकता. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते, जेव्हा पण मी हा उपाय करते, मी हा 48 तास न करता मी हा उपाय 7 दिवस करते आणि त्या 7 दिवसामध्ये माझ्याकडे खरंच कुठून ना कुठून अनएक्सपेक्टेड मनी म्हणजे अचानक पैसा येतो म्हणजे येतो, ज्याचा मी विचारही केलेला नसतो असा पैसा माझ्याकडे आलेला आहे. असे खूप अनुभव माझ्याकडे आहेत. त्यातला एक अनुभव तुम्हाला मी सांगते बघा. माझं एक वर्षापूर्वी ना माझं एक अकाउंट आहे. ते अकाउंट मला म्हणजे SBI बँकेमध्ये माझं एक अकाउंट आहे. ते अकाउंट मला चालू करायचं होतं. चालू म्हणजे दुसऱ्या बँकेत मला त्याच बँकेत दुसरं अकाउंट ओपन करायचं होतं. पण SBI मध्ये ना मी खूप जुना म्हणजे मी 6वी-7वीला असताना घरच्यांनी अकाउंट ओपन केलं होतं शाळेसाठी आणि त्या अकाउंटचं मी विसरू नाही केलं. त्याचं पासबुकही माझ्याकडे नव्हतं म्हणजे माझ्या माहेरी होतं. मी विसरू नाही केले की माझं एक अकाउंट आहे. त्यानंतर मी तिथे बँकेत अकाउंट ओपन करायला गेले तर तेव्हा ते बोलले की ऑलरेडी तुमचं अकाउंट आहे, त्यामुळे दुसरं अकाउंट तुमचं बँकेत निघू शकत नाही आहे. मग आता ऑलरेडी अकाउंट आहे. मग म्हटलं चला ठीक आहे, तेच अकाउंट आता आपण चालू करून घेऊया. मग तेच अकाउंट चालू करायला गेले तर माझा फोटो आता जे आधार कार्ड अपडेट झालं त्यामुळे लहानपणीचा फोटो होता पहिले, आता फोटो अपडेट झाला. फिंगरप्रिंट पण थोडेफार चेंज होते, ते बसत नव्हते. त्याचबरोबर जो मोबाईल नंबर अकाउंटला लिंक होता ना तो माझ्या मम्मीचा होता, जो पण नंबर खूप वर्षांपूर्वीच बंद झालेला होता, म्हणजे तो नंबरही नव्हता. आता काय करावं काही समजत नव्हतं. बँकेत खूप वेळेस चक्रा मारल्या आणि त्याच दरम्यान मी हा उपाय करायला पण सुरुवात केली होती. तसंच मी ग्राहक सेवा केंद्रामध्ये पण 1-2दा गेले, तिथे पण प्रोसेस केली. पण ते बोलले की प्रोसेस झाली आहे पण तुमचं अकाउंट होईलच की नाही रिकवर मला सांगता येत नाही, 2 भरोसे आहे, तुम्ही 2-3 दिवसांनी बँकेत चेक करून जा. मग त्यानंतर मी 2-3 दिवसांनी बँकेत गेले तेव्हा माझा हा 7 दिवसाचा 100 रुपयाच्या नोटीचा उपाय चालूच होता. बँकेत गेले तर त्यांना सांगितलं मी असं आहे. मग त्यांनी चेक केलं की ते बोलले हो तुमचं अकाउंट चालू झालं आहे. मला खूप आनंद झाला. अकाउंट चालू झालेलं होता ना. मोबाईल नंबर ते बोलले चेंज करायचा असेल तर चेंज करू शकता. ऑलरेडी जो माझा करंट मोबाईल नंबर आहे ना तो मी ग्राहक सेवा केंद्रामध्ये दिला होता, तोच नंबर माझा लिंक झाला होता. सगळं छान झालं. आणि त्यानंतर ना तिथे ज्या मॅडम होत्या ना त्या अचानक मला बोलल्या की तुमच्या अकाउंटमध्ये ऑलरेडी 8,000 रुपये आहे, तुम्हाला ते विड्रॉ करायचे असेल तर तुम्ही विड्रॉ करू शकता. तेव्हा मला खरंच धक्का बसला. 8,000 रुपये जे अकाउंट माझं मी 5वी-6वीला असताना ओपन केलं होतं आणि त्यामध्ये 8,000 रुपये खरंच कोण टाकणार आहे? कोणीच टाकू शकत नाही, कारण की ते अकाउंट माझ्या शाळेसाठी ओपन केलं होतं आणि एवढं स्कॉलरशिप वगैरे पण तेव्हा काही भेटली नव्हती मला माहिती आहे. मग मला 8,000 रुपये कसं काय आले असं मला खूप मोठा प्रश्न पडला होता. पण मी त्यांना विचारलं की मॅडम मला चेक करून सांगा की तुम्ही नेमकी ते 8,000 रुपये मला कुठून आले आहे. तर त्या बोलल्या की कोणत्या तरी गव्हर्नमेंट योजनेमध्ये तुमचं अकाउंट बसत होतं आणि त्यामुळे तुम्हाला हे 8,000 रुपये मिळाले आहे. तर बघा 8,000 रुपये मला 3 वर्षापूर्वीच मिळाले होते बरं का. 3 वर्षापूर्वीच ते माझ्या अकाउंटला जमा झाले होते. पण मोबाईल नंबर तो बंद असल्यामुळे काही मेसेज वगैरे आला नाही आणि माझ्याही लक्षात आलं नाही की माझं ते अकाउंट आहे. पण मी हा उपाय करत असताना मला काय सुचलं असेल बँकेत जावं, आपला अकाउंट आहे किंवा अकाउंट ओपन करावं, त्याच बँकेत गेले, अकाउंट ओपन झालं आणि तिथे 8,000 रुपये मिळाले. म्हणजेच अनएक्सपेक्टेड मनीच मिळाला ना मला, अचानक पैसाच मिळाला मला आणि हा उपायाचा असाच मला फायदा झाला. हा उपाय मी यानंतरही भरपूर वेळेस केला आणि प्रत्येक वेळेस मला असाच अनुभव आलेला आहे. तुम्ही पण हा 100 रुपयाच्या नोटीचा उपाय नक्की करून बघा. खूप साधा सोपा उपाय आहे, दुसरं काहीही करायचं नाहीये, फक्त नोट घेऊन आपल्याला काही ॲफर्मेशन द्यायचं आहे आणि व्हिज्युअलाइज करायचं आहे. करून बघा, अनुभव आल्याशिवाय राहणार नाहीये. त्याचबरोबर तुम्हाला मी पहिलं सांगितलं राशीनुसार व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा. आपण बरोबर रोज 4 वाजता ते व्हिडिओ पोस्ट करत जाऊ आणि रास पण कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर बघा वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल ब्रेसलेट आपल्याकडे आहे. ते जर तुम्हाला हवं असतील तर मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, जा मेसेज करा आणि आत्ताच तुम्ही तुमच्या क्रिस्टल ब्रेसलेटची ऑर्डर बुक करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये आय एम मनी मॅग्नेट अशी कमेंट करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहिती सोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.